पडतो, खास करून तुमच्या भागात मालाड मालवण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलं. दावे केले जातात नाले सफाई झाली, मात्र प्रत्यक्षात 2-2, 3-3 तास विसरा व्हायला लागतात पाण्याचे. सरकार आणि सरकारचे अधिकारी आहेत ते कुठल्या कामामध्ये व्यस्त आपण 2 दिवस आधी बघितलं असतं आणि फोरकास्ट होतं की भयंकर पाऊस येणार आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटची सगळी लोक ते जागेवरती दिसली पाहिजे होती. मला नाही वाटत की मुंबईच्या कुठल्या भागमध्ये जे आहे ना पाणी नाही असं जमा झालेलं आहे. लोकांच्या घरी 2.5 फूट पाणी जमलेलं आहे. आज सगळी ट्रेनं बंद झालेली आहे, अर्धी मुंबईमध्ये बसेस बंद झालेली आहे. नाले सफाईचे जे एवढा मोठा डिंडोरा करत होते की आता आमचा सरकार आलेला आहे, आमचा महापौर आलेला आहे, काही ठिकाणी पाणी भरणार नाही. म्हणजे मला नाही वाटत गेल्या 15 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधीही मुंबईची आलेली. पहिलाच पाऊस आहे, भविष्यात काय केलं पाहिजे तुम्ही अंदाजा लावा ना की पहिला पाऊसमध्ये अशी परिस्थिती झाली आणि एवढे जोराने सगळे खालून वरपर्यंत मुंबई साफ झालेली, आमची सगळी तयारी झालेली, आपला महापौर आलाय आणि आम्ही मुंबईला वेगळा करून टाकूया. खरंच वेगळा करून टाकलेला आहे, प्रत्येक ठिकाणी एकदम दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की नाले सफाई अजून त्याच्यावर विचार केला पाहिजे? 100% एक वॉर्डमध्ये छोटे नाले सफाई करण्यासाठी 2-2 कोटीचा फंड देण्याचं काम केलेलं आहे. 2 कोटी म्हणजे उदाहरण द्यायला गेलो तर पी ईस्ट पी वेस्ट वॉर्डमध्ये 2 कोटी. मग तुम्ही विचार करा, 26 वॉर्ड आहेत, 26 वॉर्डमध्ये छोट्या नाले सफाईसाठी किती पैसे खर्च झालेले आहेत, मोठे नाल्यासाठी किती पैसे खर्च झालेले आहेत. आता कारवाई कोणावरती करणार? आता तर कोण राहिला नाही विरोधी पक्षामध्ये. स्वतःवरती कारवाई होणार का? कॉन्ट्रॅक्टरवरती होणार का? 2-4 लोकांना निलंबित करणार का? 2-4 कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का? हे प्रश्न आज तुम्ही मुंबई समोर आहे, सरकार समोर आहे. त्यांनी याच्यावरती कारवाई करावी.